हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर आज आहे किती तारीख आहे? 2 मार्च. हां, आज आहे 2 मार्च 2025 आणि आज आम्ही चाललो आहे तिरुपती बालाजी दर्शनासाठी. हा लेट मेंबर आलेला आहे, सगळ्यात लेट. याला फोन करू. आमची ट्रेन आहे 11:50 आणि आता झालेले आहेत 10:32. अजून आम्ही इथंच आहे आणि यांचा गोंधळ चाललाय, लेट झाले म्हणून. शंकर ओरडायला लागला सगळ्यांना. टाइम झाला रे, उशीर झाला आणि उशीर झालाय. हा, ही आपली गाडी आलेली आहे आणि पटकन टाका 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 बॅग. हा, बाकी पुढे घेऊन बसता, कुठं लांब जायचंय. आपण बसलेलं आहे कार मध्ये. हे शंकर गेल्या मागे, सगळ्यात छोटा मेंबर सगळ्यात मोठ्या जागी. आता वाजलेले 10:35 आणि आपण डांगे चौक मध्ये निघालो इथून. त्याला मला वाटतं कॅमेरा चालू करून ठेवला तर हा शांत बसेल. काय बोलावं, एडी मित्र आहेत ना. आणि ते शेजार जायचं ते पक्क संख्याला महाग. बाय बाय. मला साय नाही येतोय. काय दिसतंय त्याचं? फक्त धड दिसतंय, धड नाही. तर धावपळ करत आपण निघालेलो आहे डांगे चौक मधून आणि अर्धा रस्ता क्रॉस केलेला आहे. अजून आता 10-12 मिनिटाचा रस्ता राहिलेला आहे पुणे स्टेशनला पोहोचण्यासाठी. कुठे आले? वाकडेवाडीमध्ये. वाकडेवाडी आपण आलोय वाकडेवाडीमध्ये. असे काढा. आपण पोहोचलेलो आहे पुणे रेल्वे स्टेशन. आणि कुठं जाणे ते बघा, आपला एक मेंबर आलेला आहे, धनंजय. तर आता आम्ही हे रेल्वे स्टेशन मध्ये चाललो आहे. प्लॅटफॉर्म नंबर 6 वरती जायचं आपल्याला. आणि तसं बऱ्याच वर्षांनी आपण चाललोय असं एवढ्या लांब साऊथ मध्ये. याआधी शंकरच्या बहिणीच्या लग्नाला गेलो होतो. बापरे, इकडे 6 नंबर इकडे. चला, तर हे आलेलो आहे आपण प्लॅटफॉर्म वरती, ब्रिज वरती. आणि 6 नंबर आपण शोधूया आता कुठे. पण आता पोचलेलो आहे प्लॅटफॉर्म नंबर 6 वरती. आणि इथे आपली गाडी थांबलेली आहे, कन्याकुमारी एक्सप्रेस, पुणे कन्याकुमारी. ओके, तर या गाडीने आपण चाललेलो आहे. तर इथे थांबला आपला ग्रुप. नेट व्हिडिओ काढा. फायनली आपण आता आपल्या बोगीमध्ये एंटर करतोय. गोविंदा गोविंदा. आपण आलेलो आहे इथे आणि इथे आपले सीट्स आहेत. इथे 22 नंबर ओके होते ते वरती नाही ना ओके. तिथे 22 आहे. ये भी आपला 19, 17, 18, 19, 22 आणि इकडचे 24. तर मी इथे मस्तपैकी जागा पकडलेली माझ्यासाठी. आणि हे सगळे इथे थांबलेले खाली. ह्या दोघांची भांडणं करून यांनी डिसाईड केले कोण कुठं झोपणार आहे, शंकर आणि रोहितने. आणि अनिल गेलाय कुठेतरी. कुठे गेलाय अनिल? तर आता आमचं डिस्कशन चाललंय यांचं की कुठे उतरायचं, रेणुगुंटाला उतरायचं का तिरुपतीला उतरायचं. कुठं ठरलं मग उतरायचं? असं आहे ट्रेनचा डब्बा. मला वाटतं स्लीपर म्हणजे काही जरा स्पेशियस असेल किंवा लक्झरी असेल, पण हे स्लीपर एवढं काही ठीकठाक आहे. ती ट्रेन आहे 11:50ची आणि 11:36 झाले आहेत. आपण सगळे इथे बसलेलो आहे, चाललं डिस्कशन. अनिल गेला त्याच्या मम्मीला भेटायला तिकडे, ती पण गावाला चालले. इथे वरती झोपलेलं आहे आणि यांचं अजून चाललंय डिस्कशन. आपले 2 सीट जे आहेत ते 2 वेगवेगळ्या बोगीमध्ये आहेत. तर बघूया काय ॲडजस्ट होते का. इकडचं इकडे, इकडचं तिकडे. हा, माझ्याकडे आलतं ते. माझ्याकडे आलतो एक तर टेन्शन मध्ये तिकीट बुक व्हाय ना. ते पोर्टल 5 मिनिटं बंद होतं.
1000 रुपये पाठवते आता इथे चाललंय यांचं एक सीट इथे आहे, तर आपण एक सीट ॲडजस्ट करतोय. हे इथे आलेत आणि यांनी आताच तिकीट आपले कन्फर्म केलेले आहे. तर हे फायनल झाले. आता वाजलेले आहेत 12:10. हे बघा, हे अशा पद्धतीने झोपलेलं आहे. इथे झोपले विर्या, इथं अमोल, इथे खाली आणे झोपले आणि हे दोघांची भांडणं चाललेत मगापासून इथं. अरे 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 परत कधी हात वर काढणार नाही. झोपा झोपा आता. लाईट बंद करा आता. चला, गुड नाईट. गुड नाईट, गुड नाईट. नाही दिसत आहे काही. आता 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 जा जा तू, मार तू. अरे पकड ना पटकन. आता झोपूया, आराम करू जरा. झोप लागलेली आहे आणि सकाळी उठूया, बघू सकाळी किती वाजता जागी.